नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपले हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. काल 26 तारखेला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी खूप महत्त्वाचं एक सर्क्युलर जारी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, की ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम रिलेटेड ज्या नवीन न्यूज असतील त्या लवकर भेटू शकतील. तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण, की याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे समरला जे एक्झाम देणार होते 2020मध्ये, याच्यामध्ये फक्त लॉचा सिलेबस नाही आहे आणि अंतिम सत्र किंवा अंतिम वर्ष जे मुलं होते ते विद्यार्थी सोडून जे समरला एक्झाम देणार होते रिपीटर स्टुडंट, त्यांच्या संदर्भामध्ये ही न्यूज आहे. तर त्यांच्या ज्या एक्झाम्स आहेत ते कधी होणार आहेत? 15 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या मध्ये होणार आहेत. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की 2 वेगवेगळ्या कॉलेजचं सॅग्रिगेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक अग्रणी कॉलेज आणि एक समोनिक कॉलेज म्हणून. अग्रणी कॉलेज म्हणजे काय? त्याच्या अंडर एक 5-10 कॉलेजेस आहेत की जे कॉलेज काय करतील, त्यांची मॅनेजमेंट करून मेन जे अग्रणी कॉलेज आहे त्यांचं ते पूर्ण हँडलिंग करेल की ते त्यांची एक्झाम व्यवस्थित घेत आहे की नाही, टाईम टेबल केला की नाही, ह्या सगळ्या गोष्टी. तर ते तसं त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अग्रणी किंवा समन्वित महाविद्यालय यांना सर्व विषम सत्रांच्या परीक्षेचे वेळापत्रक आपल्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांच्या समन्वयाने तयार करून सर्व संबंधित महाविद्यालय यांना वेळेत पाठवण्याची कार्यवाही करावी. याच्यामुळे काय होईल की एकही विद्यार्थी एक्झामपासून वंचित राहणार नाही. आता याच्यात त्यांनी आणखीन एक सांगितलं आहे की काय करायचं आहे, तुम्हाला 3 एक्झाम सेट करताना, पेपर सेट करताना 3 पेपर सेट करतील. त्यातला एक पेपर ते काय करणार, एक्झामच्या वेळेस सिलेक्ट करणार आणि 1 तास अगोदर तुमच्या ज्या कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला सेंड करणार ते. त्याच्यानंतर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संबंधित अधिविभागामार्फत वेळापत्रक तयार करणे, वेळापत्रक प्रसिद्ध करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे व संपूर्ण परीक्षेचे नियोजन करून सुरळीतपणे परीक्षा पार पाडण्यात यावा. म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएटच्या एक्झाम्स आहेत त्यांच्या रिलेटेड आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की 50 गुणांची एक्झाम होणार आहे, 1 तासासाठी MCQ बेस्ड असणार आहे ती. त्याच्यानंतर मग मागे जी समरमध्ये जी एक्झाम झाली फायनल इयरची, त्या रिलेटेडमध्येच तुमची ही पण एक्झाम होणार आहे. म्हणजे मॅक्झिमम किती क्वेश्चन असायला पाहिजेत, काय नाही, हे सगळं. 8व्या नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितले त्यांनी की प्रश्न असणार आहे, त्याच्या खाली 4 ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. तिथं टिक करायचा ऑप्शन नाही आहे तुम्हाला. तुम्हाला काय करायचं, साईडला एक बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये तुम्हाला ऑप्शन लिहायचे त्याच्यामध्ये की तुमचा ऑप्शन काय आहे, ABCD वगैरे आहे. आता याच्यामध्ये उत्तरपत्रिका किंवा OMR शीट वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये. आणि कॉलेजने समजा जर तुमचे पेपर तपासले तर त्यांनी काय करायचे, विदाऊट कन्व्हर्जन मार्क्स काय करायचे, ते युनिव्हर्सिटीला पाठवायचे. अशा यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे याच्यामध्ये. बस एवढाच महत्त्वाचा हा पॉईंट होता. पुढचे काही अपडेट्स असेल तर मी नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.